नमस्कार मित्रांनो, बघा आपले 4-5 व्हिडिओ पाठीमागचे झालेले, त्याच्यामध्ये मी काय करतो टॉपिक वाईज शिकवतोय। मला बरेच जणांनी सांगितले की सर पूर्ण एका ह्याच्यामध्ये शिकवा, पूर्ण 1 तास 1.5 तास शिकवा। तर तसं न करता मी छोट्या टॉपिकमध्ये टाकतोय सगळे व्हिडिओ। त्याच्यामागे कारण असं आहे की आजकाल कुणाला जास्त वेळ नाही, 1-1.5 तासाचे व्हिडिओ बघायला, सगळे शॉर्टमध्ये बघतात। त्यामुळे प्रत्येक टॉपिक वाईज मी व्हिडिओ टाकत आहे। तर बघा, काल आपण पॅरलक्स मेथड बघितली होती, काल म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये। आज आपण काय करणार आहे, मेजरमेंट ऑफ साइज ऑफ स्टार्स, म्हणजे स्टारची साईज काय, त्याचा डायमीटर काय हे फाइंड आउट करण्यासाठी तीच मेथड वापरणार आहेत, पॅरलक्स मेथड। कशी ते बघूयात। समजा ही आपली अर्थ आहे, त्याचा हा सेंटर आहे आणि हा सूर्य आपल्यापासून काहीतरी अंतरावर लांब आहे। तर काय करणार आहे आपण, या ठिकाणी एक ऑब्झर्वर असेल आणि याच ठिकाणाहून दुसरा ऑब्झर्वर, म्हणजे पृथ्वीच्या या ठिकाणाहून दोघ जण ऑब्झर्व करतील। या ठिकाणी जो अँगल बनेल त्याला अल्फा नाव द्यायचं। हे जे डिस्टन्स आहे त्याला स्मॉल डी म्हणजे आर्क म्हणायचं। आणि हे डिस्टन्स आपण काल पण फाइंड आउट केलं तर सेम तेच, म्हणजेच काय रे, आता तुम्ही प्लेन अँगलचा फॉर्म्युला वापरून, म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू आर्क डिवायडेड बाय रेडियस, हा फॉर्म्युला वापरून काय करू शकता, हे डिस्टन्स म्हणजेच मेजरमेंट ऑफ साइज ऑफ स्टार, म्हणजेच ह्याचा काय डायमीटर तुम्ही काढू शकता। मग काय रे, हा डी जो आहे इकडे डिवाइड, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच काय, अल्फा इंटू डी इज इक्वल्स टू डी। डी म्हणजे डायमीटर, म्हणजेच साईज आहे त्या स्टारची ती। हे आपण हा फॉर्म्युला यूज करून काढतो। त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला पॅरलक्स मेथडवरून हे कळलं की तुम्ही स्टारची साईज पण काढू शकता। ह्याच्यानंतर आता काही ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स आहेत ते बघणार आहोत आपण। तर बघूयात। तर बघा काय रे, सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं जे अंतर आहे ते किती आहे रे, तर ते आहे 14.96 इंटू 10⁻11 मीटर एवढं आहे। म्हणजे एवढं डिस्टन्स आहे सन अँड अर्थ याच्यामध्ये। मग माणसाला कसं आहे रे, आपल्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायची सवय, म्हणून माणसाने काय केलं, हे जे युनिट आहे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत, ह्याला एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं नाव दिलं, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट। तेच किती आहे, 14.96 इंटू 10⁻11 मीटर। आता काय केलं माणसाने, हळूहळू हे कसं आहे रे, इनडायरेक्ट मेथड आहे। इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय, कुणी जाऊन त्याला पट्टीनं मोजत नाही, ते काय एक लॉजिक लावलेलं आहे। लॉजिक लावून पॅरलक्स मेथड वापरून आपण काय केलंय, अप्रॉक्सिमेटली ते डिस्टन्स काढलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण इनडायरेक्ट मेथड असं म्हणतो। आता पृथ्वीपासून सूर्यापर्यंत जे अंतर आहे त्याला आपण काय केलं, एक युनिट दिलं आपल्या सोयीनुसार, जे की माणसाला कळावं। आणि हेच युनिट वापरून काय केलं, परत वेगवेगळ्या ठिकाणी पण ते वापरायला चालू केलं। कशा प्रकारे बघा, आता सूर्य पण कशाच्या भोवती तरी फिरतोय, म्हणजे आपल्या आकाशगंगेत फिरतोय, त्याच्यापासूनही काहीतरी स्टार लांब असतील। ते स्टार मोजण्यासाठी मग काय केलं माणसाने, परत दुसरे युनिट बनवलं आणि त्या युनिटचं नाव काय, तर पार्सेक नाव आहे त्या युनिटचं। काय नाव आहे त्याचं, पार्सेक। अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट्स आहेत। आता बघूयात त्याचं काय रे, पार्सेक इथं लिहून टाकू, पार्सेक। ठीक आहे, ते जवळपास 3.26 लाईट इयर एवढं असतं। आता लाईट इयर काय प्रकार आहे रे, तो बघूयात। लाईट इयर अंतर मोजण्याचं युनिट आहे, कशा प्रकारे बघूयात। आता बघा, आपल्याला माहिती आहे की स्पीड ऑफ लाईट किती आहे रे, स्पीड ऑफ लाईट, तर स्पीड ऑफ लाईट आहे 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड। म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की एका सेकंदामध्ये लाईट किती ट्रॅव्हल करते रे, तर 3 इंटू 10⁸ मीटर एवढं अंतर पार करते। ह्याच्यावरून आपण लाईट इयर काढू शकतो। लाईट इयर म्हणजे तेच काय बघणार आहोत आपण, लाईट इयर हे अंतर मोजण्यासाठी, म्हणजे प्रकाशाला एवढं अंतर कापण्यासाठी 1 सेकंद लागतो। किती, 3 इंटू 10⁸ मीटर। तर काय करू आपण, एका मिनिटासाठी किती वेळ लागेल ते बघू। म्हणजेच 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंड्स। म्हणजे ह्याला जर मी 60 ने मल्टिप्लाय केलं तर मला एका मिनिटात प्रकाश किती लांब जाईल हे कळेल। जर ह्याचं आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केलं किती येतं रे, 180 इंटू 10⁸ मीटर। ठीक आहे, परत काय करू, आता आपल्याला 1 मिनिटाचं मिळालेलं, 1 मिनिटाला, एका मिनिटामध्ये प्रवास लाईट किती एवढे लांब प्रवास करेल, 180 गुणिले 10⁸ एवढं मीटर। आता काय करू, एका मिनिटाला परत 60 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे कारण 60 मिनिटाचा 1 मिनिट असतो। म्हणजेच इथं काय करावं लागेल, ह्याला मल्टिप्लाय परत ह्या दोन्ही बाजूला काय करावं लागेल, 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल। म्हणजेच 60 मिनिटे म्हणजे किती अंतर होईल, म्हणजे ह्याला काय करावं लागेल, 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 60 इंटू 180 इंटू 10⁸ मीटर। ठीक आहे, मग ह्याचा गुणाकार आपण इथे ह्या साईडला करूयात।
तर काय येईल रे इथं 180 गुणिले 60 0 0 0 गुणिले 6 0 0 6 म्हणजे इथं 8 आणि 4 हातच्याला 6 1 6 आणि 4 6 1 6 6 4 10 म्हणजे 108 ह्याची बेरीज केली तर किती येईल 0 0 8 0 1 म्हणजे ह्याचं उत्तर किती येईल रे 108 वर परत 2 0 गुणिले 10⁸ मीटर एवढं म्हणजे एका तासामध्ये एवढी लाईट ट्रॅव्हल करणार आहे। अशाच प्रकारे आपण काय करू शकतो आता किती तासापासून एक दिवस बनतो रे तर 24 तासापासून म्हणजे परत ह्याला काय करू आपण मल्टिप्लाय बाय 24 करू म्हणजेच इथं काय येणार 1 डे ह्याला जर 24 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार 1 डे तो 1 डेला किती येतं ते बघूयात म्हणजे ह्याला मल्टिप्लाय किती करावं लागेल 24 मग 24 मल्टी करण्यासाठी काय करावं लागेल आपण जे गणित आहे त्यालाच मल्टिप्लाय बाय 24 करूयात ठीक आहे। तर मग आता काय येईल उत्तर बघू 4 0 0 4 0 0 4 8 32 3 दिला हातच्याला 4 0 0 3 आहे असं 4 1 4 परत इथं काय येईल 0 0 4 16 1 दिला हातच्याला 0 परत 1 दिला हातच्याला 2 ह्याची बेरीज केली किती 0 0 2 9 5 2 म्हणजे हे उत्तर आलं म्हणजे एका दिवसामध्ये आता लाईट किती ट्रॅव्हल करत रे 2592000 इंटू 10⁸ मीटर एवढी। सिमिलरली आता एका महिन्यामध्ये किती दिवस असतात एक महिन्याचं सोडा तर वर्षाचं घेऊ आपण ह्याला किती 365 ने मल्टिप्लाय करू म्हणजे एक वर्षाचं निघून जाईल आता ह्याला मल्टिप्लाय काय करू आपण 365 करू म्हणजे या ठिकाणी किती 365 डेज म्हणजेच 1 इयर म्हणजे ह्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 365 तर जे उत्तर आले त्यालाच डबल परत हे करू आपण मल्टिप्लाय करू या ठिकाणी 365 किती येईल रे 0 0 5 2 10 1 दिला हातच्याला 5 9 45 45 आणि 1 46 4 दिला हातच्याला 5 1 5 5 25 25 आणि 4 29 2 दिला हातच्याला 5 2 10 आणि 2 12 परत 6 0 0 6 0 0 6 2 12 1 दिला हातच्याला 6 9 54 54 6 किती झालं रे 0 0 6 2 12 1 दिला हातच्याला 6 9 54 54 आणि 1 किती रे 55 55 आणि परत 5 दिलं परत हातच्याला 6 5 30 30 आणि 5 35 परत 3 दिला हातच्याला परत 6 2 12 आणि 3 15 परत 3 राहिलं म्हणून 2 स्टार किंवा 2 0 3 0 0 3 0 0 3 2 6 3 27 येईल तिथं 2 हातच्याला परत येईल 3 5 15 2 17 परत 1 दिला हातच्याला 3 2 6 आणि 1 7 म्हणजे काय येतं 0 0 0 8 5 11 11 9 किती झालं रे 20 2 दिला हातच्याला परत 2 2 4 4 आणि 12 16 1 दिला हातच्याला परत 12 आणि 14 1 दिला हातच्याला परत इथं किती झालं 9 म्हणजेच काय रे किती आलं बघा आता उत्तर आपलं 9460800 इंटू 10⁸ मीटर एवढं म्हणजेच काय की लाईटीला देखील प्रवास करायला एवढं अंतर प्रवास करायला 1 वर्ष लागतं आणि ह्याच अंतराला आपण काय म्हणतो 1 लाईट इयर 1 लाईट इयर म्हणजेच किती डिस्टन्स आलं आपलं 9.4 आता बघा ह्याच्या इथं जर मी डॉट दिला तर किती शून्य पुढे सरकलो पाठीमागे सरकलो 1 2 3 4 5 6 7 7 शून्य मी इकडे घेणार म्हणजेच किती येणार 10⁸ हे 7 शून्य प्लस हे 8 म्हणजे 15 म्हणजे एवढं डिस्टन्स काय आहे 1 लाईट इयर एवढं असतं 1 लाईट इयर हे अंतर मोजण्यासाठी आपण वापरतो या प्रकारे। त्याच्यानंतर आता काय तर आता बघूयात मेजरमेंट ऑफ मास। मेजरमेंट ऑफ मास म्हणजे काय रे वस्तुमान कसं मोजायचं तर त्याचं स्टँडर्ड युनिट जे आहे ते काय किलोग्रॅम हे आपण फंडामेंटल युनिटमध्ये बघितलेलं आहे पण हे आलं कुठून तर बघा कार्बनचं जो एक त्याच्यामध्ये किती 6 इलेक्ट्रॉन 6 प्रोटॉन असतात म्हणजेच काय रे त्याच्यामध्ये 12 काय एलिमेंट आहेत किंवा 12 सब पार्टिकल्स त्याच्यामधले एकाचं मास घेतोय मास ऑफ ॲन अनएक्साइटेड ॲटम म्हणजे कार्बन स्टेबल असलेला अनएक्साइटेड म्हणजे तो एक्साइटेड नाही त्याच्यामध्ये कुठल्याही एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाही अशा टायमाला C12 इज कॉल्ड ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच कार्बन 12 म्हणजे त्याचा आयसोटोप आहे
त्याचं एक आपण मास घेतो, त्यालाच काय म्हणतो ॲटॉमिक मास युनिट. आणि ते किती व्हॅल्यू असते त्याची, तर 1 AMU म्हणजेच ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल्स टू 1.66 × 10⁻26 kg एवढं असतं. आणि बाकीचे युनिट तुम्हाला माहिती आहेत, किलोग्रॅमपासून पुढं काय करतो आपण टन वगैरे मध्ये घ्यायला चालू करतो. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे बघा, मेजरमेंट ऑफ टाईम. आता बघा, टाईम हा माझा खूप आवडता विषय आहे आणि मला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समजतात. कशामुळं, तर कारण ते फील करतो मी त्या गोष्टी. टाईम ही गोष्ट आहे ना अस्तित्वातच नाही आहे. काय म्हणलं मी बघा, टाईम ही गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. ती जी गोष्ट आहे ते एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. बघूयात कसं मी काय बोलतोय ते समजून लगेच येईल. बघा, पृथ्वीवर एक माणूस राहतोय, ठीक आहे. त्याच्यासाठी एक दिवस म्हणजे काय रे, ज्या टायमाला पृथ्वी या ठिकाणाहून पूर्ण एक रोटेशन करेल इथपर्यंत, त्या टायमाला एक दिवस बनतो त्याचा, ठीक आहे. हे पृथ्वीवरच्या माणसासाठी हा टाइम झाला. पण जर इथं समजा त्याच्या भोवती फिरणारा चंद्र आहे, चंद्रावर एखादा राहणारा माणूस असेल, तर चंद्र काय करतो, पूर्ण राऊंड मारायला, म्हणजे पृथ्वी कुणाच्या भोवती तरी राऊंड मारते, स्वतः भोवती राऊंड मारताना तिचा एक दिवस आहे. परत ती सूर्याच्या भोवती राऊंड मारते, म्हणजे सूर्य ह्या ठिकाणी, ठीक आहे. सूर्य या ठिकाणी सूर्याच्या भोवती राऊंड मारते. पूर्ण राऊंड मारायला तिला 365 दिवस लागतात, म्हणजेच आपण काय म्हणतो 1 इयर, बरोबर. तसंच चंद्रावरचा माणूस जर राहत असेल तर चंद्राचं आहे ती पोझिशन आहे, तो काय करतो कंटिन्युअस फिरतोय. तर चंद्रावरचं जे वर्ष असेल ते किती आहे, 28.4 डेजचं एक वर्ष असेल तिथं, मग त्यासाठी वर्ष वेगळं असेल, ठीक आहे. परत त्यानंतर जर मार्सवर गेले तुम्ही, तर हा एक राऊंड मारायला 4 वर्ष घेतो पृथ्वीच्या तुलनेमध्ये. म्हणजे पृथ्वी 4 राऊंड जेव्हा मारते त्या टायमाला मार्स 1 राऊंड मारतो, म्हणजे तिकडचं 1 वर्ष आपल्या इकडच्या 4 वर्षाच्या बरोबर आहे. म्हणजेच काय रे, टाईम हे रिलेटिव्ह आहे. म्हणजे एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूच्या रेफरन्समध्ये मोजला जातो टाईम. म्हणजे अजून ह्याचं उदाहरण चांगलं सांगायचं झालं तर बघा, समजा की तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत, खास मैत्रीण कोण असेल तिच्यासोबत बसले असाल, तासभर जरी बसले तरी असं वाटतं की 2 मिनिटात टाईम गेलेला आहे. म्हणजेच काय की तुम्ही कुठल्या तरी ऑब्जेक्ट बरोबर रिलेटिव्हमध्ये आहात, मोशनमध्ये आहात, आणि त्या टायमाला म्हणजे माइंडच्या लेवलला बोलतो हे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम लवकर यायला कळत नाही. पण त्याच ठिकाणी जर एखादं बोर लेक्चर असेल आणि त्यात बसले तर बघा तुम्ही 1-1 मिनिट तुम्हाला एका तासासारखा वाटतो. म्हणजेच काय रे की ते जे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे की तुम्ही कुणासोबत किती फील करताय, म्हणजे जाणून घेताय, हे आपल्या माणसाचा टाईम झाला. पण तारे, चंद्र तारे हे कसे ते एकमेकाशी मोशनमध्ये असतात आणि त्या रोटेशनमध्ये, म्हणजे पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती अशी फिरते, त्याला 365 दिवस घेते, म्हणून 1 वर्ष तिच्यासाठी ते झालं, समजलं. परत चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या भोवती फिरतोय, तो 1 राऊंड मारायला पूर्ण 28.4 दिवस म्हणजे 1 महिना घेतो. म्हणून तर बघा पौर्णिमा आणि अमावस्या आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे. तर हे जे वेगवेगळे कॅलेंडर आहेत, टाईम मोजण्याचे आपापले परिमाण आहेत. जसं की मुस्लिम समुदायामध्ये बघितलं चंद्रावर जास्त म्हणजे त्यांचं टाईम असतं, तर त्यांचं बघा कॅलेंडर वेगळं असतं. हिजरी म्हणून टाईम टेबल आहेत आपलं, त्यांचं कॅलेंडर आहे, तर ते बघून घ्या एक बार. परत त्यानंतर हिंदू कालगणनेनुसार वेगळं राहतं, शकेमध्ये राहतं. ते ह्याच्यावरच आहे की बाबा सूर्याच्या भोवती कसे फिरतायत, कुठल्या टायमाला फिरतायत, त्याच्यावरूनच टाईम घेतलेला आहे. आता बघा म्हणलं ना, माणसाने एकदम बेसिक युनिट कसं घेतलं टाईमचं, तर त्यांनी एक ऑब्झर्व केलं. काय ऑब्झर्व केलं की पृथ्वी स्वतः भोवती फिरायला 24 तास घेते. 24 तास म्हणजे 1 दिवस त्यांनी पहिल्यांदा कन्सिडर केलं की त्याला 1 दिवस म्हणायचं. आता ह्या 1 दिवसाचे समान भाग केले, किती गेले, समान भाग केले एका दिवसाचे. तर एका दिवसाचे समान भाग केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की समान भाग केले तर 24 तासाचे म्हणतात, म्हणजे 24 युनिट बनतात. एका दिवसाचे 24 युनिट समान बनतात. जसं लक्षात आलं त्यांनी काय केलं, त्याला तास नाव दिलं. म्हणजे एका दिवसापासून 24 वेगवेगळे भाग बनवले, त्या एका भागाला नाव दिलं तास. परत त्याच्या असं लक्षात आलं की एका तासामध्ये पण परत काय होऊ शकतं रे, अजून वेगवेगळे भाग पडू शकतात. तर त्याने काय केलं, सेम तसे 60 भाग केले. म्हणजे काय केलं, 60 मिनिटं बनवले एका तासाचे. परत त्याच्या असं लक्षात आलं की त्या मिनिटाचे पण काही भाग पडू शकतात. तर एका मिनिटाचे परत त्यांनी काय केले, 60 हिस्से केले, त्याला आपण सेकंद म्हणतो. त्याच्यापासून काय करतो आपण, टाईम मोजायला चालू करतो. आता याच्या व्यतिरिक्त जे राहिलेले पुढचे टॉपिक आहेत, छोटे छोटे टॉपिक घेतोय. कारण का की प्रत्येक टॉपिक तुम्हाला एकदम व्यवस्थित समजावा, ह्याच्यासाठी मी काय करतोय, छोटे छोटे 5-10 मिनिटाचे. माझा प्रयत्न असतो की 10 मिनिटापर्यंतच तो टॉपिक असावा, यासाठी मी खूप प्रयत्न करतो. आणि त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला तो चांगला टॉपिक कळावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. एवढं शांततेत एवढं प्रेमाने ऐकल्याबद्दल धन्यवाद.